बघ अजून आली नाही शितली. अरे येईल रे. थांब. मला तर तिच्यावर विश्वासच नाही बघ. ती आज बी काहीतरी घोळ ना. मला तर आज बी तुमचं भेटणं अवघडच वाटते. तुमचं म्हणजे हे बाबा तू बी इथंच थांबायचंयस. नाही बाबा मी चाललो घरी. काय ला का तू असं आम्हाला सोडून घरी जाणार वय? मग काय तुमच्या गप्पा ऐकत बसू का? एकतर काल विहिरीची मोटर दुरुस्तीला टाकायची होती. ते कालच्या भेटीमुळे मी आज ओढकल. ते काय बी करून मला आज करावं लागणार आहे, नाहीतर माझं अवघड होईल. अरे पण ते येईस तोवर तरी थांबशील का नाही? अरे अजून किती वेळ थांबायचं? बहुतेक शितनीनं आज बी टांग दिली आपल्याला. मी थांबलो तर माझी वाट लागेल बाबा. तू थांब एकटा, मी निघतो. ठीक आहे जा. हे थांब. काय झालं? नाही नाही तू जायचं नाही. का? का म्हणजे आता जर समज शितली आली तर आम्ही दोघं एका ठिकाणी गप्पा मारत बसणार. मग शितली एकटी काय करणार? तिच्यासोबत नकोय कोणी टाइमपास करायला. हे शितली बरोबर टाइमपास? हा काय येडबीड लागले काय तुला? अरे माझ्या जिंदगीचा टाइमपास व्हायचा तिच्याबरोबर थांबलो तर. नाही नाही मी थांबत नसतो तिच्याबरोबर. अरे आजा ते शितली समोर आम्ही काय गप्पा मारणार आहे? त्याला का थांब की तू आजा. अरे थांब की आजा. तुला पाया पडतो बाबा तू थांब. ये तू या आजाच्या कशाला पाया पडतोयस? काय नाही असंच. तू पायाच पडणार असशील ना तर शीतलच्या पाया पड. हे हिचे काय पाय पडायचे? अरे हिनं मला घराबाहेर काढायला आमच्या घरातल्यांना असं कारण सांगितलं ना ते एका मिनिटात रेडी झाले. काय सांगतेस? होय आणि काही विचारलं बी नाही पुढं. मग आपलं कामच तसं असतंय. काय काम असतं? किती वाजता बोललो होतं? आणि किती वाजता आलीस? 10-15 मिनिटच तर उशीर झालाय. उशीर होतो तर काम कशाला घेतेस ग? एकतर मला प्रत्येक गोष्ट टायमर करायची सवय. माहितीये किती येळेत काम करतोस ते. करतोच. तुझ्यासारखं ऐन वेळी टांग देत नाही. हे लय होते आजा. 1 मिनिट प्लीज मी भांडू नका यार. हे भांडू दे ग. आपण बोलून येईपर्यंत बसतील भांडत. काय म्हणलं? मी थांबतच नाही इथं. म्हणजे मी तर एकटी थांबूय. अगं नाही त्याला जरा महत्वाचं काम होतं घरी म्हणून. मग माझं बी काम झालंय. मी बी जाते घरला. ए तू जाऊ नको बाई. आमच्या घरून फोन बिन आला ना तर तू पाहिजे इथं बोलायला. तू इथंच थांब. हा हा तू थांब इथं, मी जातो. हे मी इथं एकटी नाही थांबणार. ऐका ना ऐका ना आपण एक काम करूयात का? आपण तिघं बी नाही इथं गप्पा मारत बसूया. नाही तसं नाही. आता तुम्हाला दोघांना एकांत मिळावा म्हणून चाललंय ना हे सगळं. त्यात मी कशाला कबाब मी हड्डी. त्याला काय होते? नाहीतर तुला मध्ये मध्ये करायची सवय आहेच की. हे हे असलं फालतू बोलण्यापेक्षा ना एखादा थांबला असता मित्रासाठी. आजा थांब केलं का? प्लीज थांबणारी. अवघडच आहे का? थांबतो. तुम्ही तिकडे बसा, आम्ही गाडीवर जाऊन बसतो. हे घे तुझा मोबाईल. हा चल. तू चल. तू चल. तू चल. तू चल म्हणलं ना. तू चल. ए चल. आज्या, हे आज्या,
जिजी ए जिजी अरे जीजी नाहीये घरी. जीजी आणि मम्मी सुमी मावशीकडे गेल्यात. आजा कुठं आहे? अजिंक्य पण नाहीयेत घरी. कुठं गेलाय सकाळ सकाळ? काय माहित. कुठं गेलाय काय माहित. फोन पण लागना त्याचा. बर मी येऊ का? राहुल्या थांब. मला तुला काहीतरी विचारायचंय. काय विचारायचंय? आमच्या अजिंक्यांची कोण मैत्रीण आहे का? हा? हल कोणच नाही. आजाची मैत्रीण. मला माहितीये. त्या दिवशी रानात पार्टीला आलेली पोरगी त्यांची मैत्रीणच आहे ना? कुठली पार्टी? मी नव्हतो कुठल्या पार्टी बिर्टीला. विक्रमच्या भरतीची पार्टी. तू होतास की तिथंच? हा तवा होय होतो की मी. पण ती आमची मैत्रीण नाही. ती हा ती यास्मिनची मैत्रीण आहे. अजिबात खोटं बोलू नकोस. ती अजिंक्यांची लेक खास मैत्रीण आहे असं ऐकलंय मी. अजिंक्यांचं कुठं प्रेम बिम चालू आहे का बाहेर? अयो ही जैडी लईच प्रश्न विचारायला लागल्या. हितनं सटकायला पाहिजे. नाही मला काय माहित नाही. बर येऊ का? मला दुकानात लय गिरायक काय. येतो. राहुल्या ऐक की. राहुल्या तू 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 बोल. नाही तू बोल. मला काय बोलायचं नव्हतं. तूच बोल. मला बी काय बोलायचं नव्हतं. बोल तू. ज्योतिष्य सांगणार, भविष्य सांगणार, खऱ्याचं खोटं करणार, खोट्याचं खरं करणार, खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही. 2 शब्द बोलू का दादा? बोला म्हटलं तरी बोलणार आणि नाही म्हटलं तरी बोलणार.